हवामान खात्याच्या दांडग्या अभ्यासानंतर त्यांना पहिल्यांदा अचूक अंदाज आलाय शाळेनं सुट्ट्या दिल्याशिवाय पाऊस काय थांबतच नसतो. विचार करायला जरा जाड व्हावं, कारण माझी बायको मला लईच हलक्यात घेऊन आली. सुनबाई, मी चपाती भाजी वरण केले. भात राहिलाय, भात लावून घे. भात कुठं लावू? लावू माझ्या तोंडाला. चला येतो काय सासूबाई. जाय बापू, माझ्या पुरगीची काळजी घ्या आणि तिला भरपूर प्रेम द्या. होय होय, हिची इतकी काळजी घेतो आणि हिच्यावर इतकं प्रेम करतो की तुम्ही स्वतः म्हणलं पाहिजे माझी दुसरी मुलगी सुद्धा घेऊन जावा. बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत, पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात. जावई मुलीला फिरायला घेऊन गेला तर माझा जावई किती चांगला आहे, आणि मुलगा साधा सुनेला बाजारात जरी घेऊन गेला तर काय करणी केली काय माहिती भवानीने. बरोबर ना सासूबाई? श्वेता, तुझ्या इंस्टाग्राम चॅटिंग टाकी. नमस्कार, नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा की मॅडम. तुम्हाला ABCD येते? येते की. ABCDEFGH लव्ह यू झेड. इंस्टाग्रामवर फेमस होईल की नाही माहित नाही, पण सासरी आणि माहेरी मात्र खूप फेमस झाले. अमुक अमक्याची सून लेख व्हिडिओ बनवते. असं चुगल्या करण्यापेक्षा तुम्ही पण बनवा ना व्हिडिओ. तुम्हाला कोणी अडवलं आहे का? जगातल्या सगळ्याच्या सगळ्या सुंदर मुली भूताचा अवतार असतात. म्हणजे मी पण भूताचा अवतार आहे का? अगे मी सुंदर मुलींबद्दल बोललो. अरे मैडम जी, आप इस स्कूल में नई हो क्या? हाँ, आपका नाम क्या है? पूजा. और आपका? मेरा जानू. अच्छा ठीक है, मिलते हैं. अबे भाई देख कितनी स्मार्ट मैडम है यार. अबे तेरे भाई की गर्लफ्रेंड बन गई है वो. अबे चल साले, कितनी फेंक रही है यार. यकीन ना तुझे? ना. ले देख. हेलो मैडम. हाय जानू. अहो, मला लय बोर होऊ लागले हो, फिरा वाटलाले. बस एवढंच. दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पार्टी गिफ्ट. मग बावा चालली वाटतं तयारी लोणावल्याला वहिनीला घेऊन जायची. मग काय तिथं जोलात पावसाच माझ्याच करतय. हा चाल्यात पाण्यात. अरे मैडम, एक बार 2 सेकंड स्कूटी पकड़ लो. 1 2. आई माझी सोनी आली ग. पिशवी घे. द्या द्या माझ्याकडे द्या. सोने, वांगाळ झाली का बाई? अहो मामी, माझ्या बारगाडीच्या पार मुरमुरे झाल्या आणि तुम्ही म्हणतात पोरगी वांगा झाली. मी खालून वरून असा झालोय असा. पाहिलं का मामी, फक्त एकच हात लावला होता तिने. जाऊ बापू, उठा उठा उठा. अगं सोने, इडी झाली का? असंच म्हणलं होतं तुला, वांगाळ झाली म्हणून. तेच तर, कुठून वांगाळ झालं. चला घ्या पिशवी. चला घरात चला. कृष्णा कृष्णा, पाणी लय खोले, नको जाऊ. पप्पाचा इन्शुरन्स काढलाय. अहो, मी साडीत कशी दिसते? अगं तू गुलाबी साडीत एक नंबर दिसतेस. मी ड्रेस घातले. जा की मग साडी घाल जा. तुला कोण का घाल नको म्हणले का साडी? इथं माझ्या नरड्यावर येऊन मला विचारले ड्रेस घातल्यावर कोण साडी घातली म्हणते का? खोटारडी कुठली. जा घरला. मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. जेव्हा एक मुलगा असला तर त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ही, आणि जेव्हा अनेक मुलं असले तर त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? बस बस, बरोबर आहे सुरेश पप्पा. 10-15 पाठ पडण्याचं असले तरी. तुला माहित नव्हतं का? असंच
म्हणता मग. बरं झालं तुम्ही सांगितलं मला. मला माहितीच नव्हतं. तुम्ही वाटलं तर विचारायचं तुम्ही सांगायचो आम्ही. तुम्ही किती चांगले आहे. तुझा आवाज किती चांगला आहे आणि तू एवढ्या लहान आवाजात कोण बोलतो? माझा आवाजच तसा आहे. आवाजच तसा आहे. नाही बोलतात मला आरामशीर. लग्नाच्या पहिले भल्ला आवाज आवडे तुम्हाला माया. आता आले मोठेवाले सांगायले आरामशीर बोल. नाही बोलत मी आरामशीर. अगं येडी बिडी आहेस का काय तू? तुला वागायचं असलं तर वाग बाई, मी असलं माझ्या नवऱ्यासोबत वागणार नाही. बघ तुला कळल तसं कर. होय होय चालतंय, ठेव का मग? काय झालं ग? काय म्हणलं ती? काय बी नाही, नवऱ्याची किंमत कर म्हणाल ती. नाही गाता असं स्वतःला घ्यायला कळत नाही. काय घेतात मी येईल होतो ना घ्यायला. कधी यायला होतं? बदिलास. थँक्यू साक्षी, थँक्यू. बर बर. स्वयंपाक झालाय, पटापट जेवण करून घ्या बरं. जेवा. ही काय पालकाची भाजी का पाणी नुसतं हे? मी नाही खाणार, मी तर हे पिणार. दादा बोल. बी बी एच एच ए ए यू. यू. कंजूस. रक्षा. मामी पोट भरून खावा. अजून नका भजी बिजी लागले तर अजून देतो किलोभर आणून. हा पिठाच पाडायचा बरं, सुट्टी द्यायची नाही. लेखी आहे तशी शेजारी. लागा मटण खायचं असलं काय बोराट खाताय? नमस्कार मित्रांनो, तर गरीब माणसाची भाकर खाणं चालली. कालडॉन गरीब आहे बाबा, जाऊ द्या. खायला भाडवत वांग आणि कांदा आणि लिंबू. आता हे सरकीला खुरपण टुरपण करायची. खुरपाला बाया भेटायलाच काय नाही. पैसे 500 रुपये रोज मागायला. कुठून द्यायचा? आपल्याला फाटके तुटके कपडे घालून नेसायला चडी नाही आणि कुठून द्यायचे बायाला 500 रुपये? जेवढं होईन तेवढं खुरपीता येईल. बाकीचं पुढतं पुढं बघताच येतंय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला भेटलं का नाही बाया खुरपण टुरपण करायला? कमेंट मध्ये सांगा, लाईक करा, फॉलो करा आणि वांगण हे निरी करायला जायचं टेस्टी दिसायला जरा. अगो मला गुडघ्याला लागलं. हॅलो डॉक्टर साहेब, माझ्या बायकोच्या मेंदूला लागलंय, या लवकर. मला तर गुडघ्याला मार लागले की. मग तुझा गुडघ्यातच मेंदू आहे की? थोडे खाऊ दे. बरं झालं गच पकडलं, घेतलं असतं समजा. तू तुम्ही खात लागतं रे, काटून घ्यायला. तू साईजला असत द्यायला झालीस. बघ मोठाला घास खाली काय लाच रे. आता मला बोलून जा इकडे. काम धंद करा, नुसतं केसाला हात लावून दिवस निघणार नाही तर पोटाला आण करा. कस काय आली तात्या आपली कपाशी? मग माऊली भाऊ तुमची कपाशी हा एक नंबर. वा तुमच्या टकल्यावरच्या केसाने चुकली पुढे मुळे. सांगोर करावं लागेल तिची. टकल्याला कोणती सांगोर करायची? बोकड्याचं मटण झालंय, खाऊ वाटलं पण लय महाग आहे रे. 600-700 रुपये किलो. बोक्या खातात का आपण? तुम्ही गेल्यावर मग कसं होईल? कुठे गेल्यावर? पुण्याला जाणार आहे ना तुम्ही? पुण्याला चाललो का काय? वर चाललोय. नमस्कार मित्रांनो, तर काय चाललं मग? या मच्छीचं नाव काय मला कमेंट मध्ये सांगा. आता तुम्हाला तेवढं माहित नाही काय मच्छीचं नाव? चिलापी मच्छी. मला कधी माहित असतंय नाव समजा मच्छीचे. चिलापी मच्छी, चिलापी. अरे प्रभू, हा साप आहे, साप. साप आहे. मालक तुमच्या पोरांनी डास खाल्ले. बघत काय बसली तू? डॉक्टरला फोन कर ना. मालक टेन्शन नका घेऊ, अलर्ट पाजलंय मी त्याला. तू घराच्या बाहेर आत्ता व्हायचं, इथं राहायचं नाही. खूप बाहेर काय कुठे चाललाय? तिला माझ्या घरातून असं बाहेर हाकलून काढायचं, ठेवायचं नाही. हो बाहेर. निघा तुम्ही. काय काय हाताला धरतोय तिच्या तिला? हाताला नाही धरत, मन गुटाला धरतो इथं. तिचा आधी तर नाजूक हात निघता उपसून. चल तू छितन घरात नगर जामच्या कर काळ. मी लेकरू आहे तुझं. तोंड आहे का जाग्यावर? मी तुझं लेकरू आहे की? असलं म्हणून काय चाललं?
काय झालं आम्ही काय करायचं लोकांच्या लेकराला असू दे, मी असं आता बाहेर दुसरी काढतात पट्टी काय म्हणून घरातून? आणतो सून तुझ्यासाठी एक. ही कशी येते कोण बघतीच बघतोच की तू पण कशी घरात घेत नाही मी ह्याच घरात राहणार. नाही आमच्या घरात राहायचं. तुम्ही याला काय मारलं? माझे सोडून मी घरदार तुझ्या सोबत साथीला येईन आजवर जपून ठेवलंय मन तुझ्या हवाली करून देईन आजवर जपून ठेवलंय मन तुझ्या हवाली करून देईन घेते मनात हाय मी